नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की येत्या 26 डिसेंबरला श्री दत्तात्रय जयंती येत आहे. त्यामुळे सगळे भाविक दत्त महाराजांच्या नैवेद्यासाठी लागले आहेत. तर मित्रांनो, आज आपण दत्त महाराजांना कुठला नैवेद्य आवडतो व कुठला पदार्थ दत्त महाराजांसाठी खास आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यातपूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला सबस्क्राईब बटन क्लिक करून त्याच्या बाजूचं घंटीचं बटन ऑल करून त्याला ऑल करा व धन्यवाद. मित्रांनो, आपण पहिला पदार्थ जो दत्त महाराजांना आवडतो त्यामधील बघत आहोत खीर. मित्रांनो, खीर दत्त महाराजांना अतिशय प्रिय, अतिशय गोडवा देणारी व दत्त महाराजांना खूप आवडते. तर मित्रांनो, तुम्ही जर खीर दत्त जयंतीला बनवली व दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून ठेवली, अर्पण केली, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती देतील व दत्त महाराज तुमच्यावर खूप प्रसन्न होतील. नैवेद्य नंबर 2 मित्रांनो, केशरी पेढे. केशरी पेढे जर तुम्हाला माहीतच असतील, बाजारात मिळतातच. जर तुम्ही केशरी पेढे दत्त जयंतीला दत्त महाराजांना अर्पण केले तरीसुद्धा दत्त महाराज तुमच्यावर खुश होतील व तुम्हाला सुख, समृद्धी, धन देतील. नैवेद्य नंबर 3 शिरा. मित्रांनो, शिरा कुठल्याही स्वरूपातला असावा, साजूक तूप, पण देवासाठी आपण साजूक तुपातला शिरा करावा. मित्रांनो, दत्त महाराजांना शिरा खूप आवडतो. त्यामुळे शिऱ्याचा नैवेद्य म्हणून तुम्ही शिरा देखील ठेवू शकता. हां, पण असं नाही की शिरा हा साजूक तुपातलाच असावा असं नाही. देवाला कुठल्याही चांगल्या मनाने आपण जर आपुलकी भावनेने जर त्याला काही दिले तर देवाला ते नक्कीच आवडते. ते साजूक तुपातले नसावे किंवा साजूक तुपातले असावे असे काही नाही, तुमच्या इच्छेने. मित्रांनो, हे 3 पदार्थ नक्की आपण देवाला अर्पण करा दत्त जयंतीला व तुम्ही नक्की करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला